भर दुपारी नाही का आले असतील ना सप्पा नेऊन टाकला लोकायला. लोकायले खरोखर बाई लाजा शर्म नसत व सप्पा नेला. ह्या पिंट्याच्या बाबूले तरी जा म्हणलो आम्ही उतरावले तर ते तरी नाही गेले. आता राहत बस आता पोरी बारी का खातील आंबे, एक आंबे नसत. तुझा नाव नाही सांगा. सांग बेटा कोणा उतरवलं तर तुझा नाव काय सांगीन वा. तू सांग ना तुझाच नाव सांगीन का. सांग तू बबलाच होय का. चल मोठी मी आता जातो आपल्या घरी. अशी चालू खेळावले तर रे मोठी आई का करते बाबा म्हणलं आंब्याच्या झाडाखाली तर येऊन गेलो. मोठी आई चल माझी मम्मी बोलवत असेल मी चालली. किती होय बकरी. हे बकरी ना का आमचे आम्ही वेचलं नसेल का. आज मी दिसलो म्हणून अशीच चालली गेली. हे बकरीचाही हात आहे. हे बकरी नाही का आमचे आंबे वेचलाय आणि नेलाय पूर्ण. अशी कशी आज चालली हे बकरी. हा आणि मोठी सांगते मोठी आई यांना चोरलं त्यांना चोरलं. इच्छाही हात आहे दारीचा. खेळतच राहते तिकडे तिकडे आंब्यावर. ह्या आंब्याच्या झाडाखाली त्या आंब्याच्या झाडाखाली त्या आंब्याच्या झाडाखाली लोकांच्या आंब्याच्या झाडाखाली हिंडतच राहते ह्या बकऱ्या. हे बी असून दारी. आता का लोकांना शरमाच नसत तर का करन. आता का जागलाच राहील का माणूस आंब्याच्या झाडाखाली एक आंबे नसत. चल बाई जातो आता घर आले. माझी चिंकी आली होती ना माझी रिंकी आली होती गावी. आता रस बनवून म्हणलं तर एकही रस नाही ना काही नाही बनवलं आणि ह्या पोरीबारी अशाच जातील बिना रस ना घेवाऱ्याना. जातो आता गावाकडे गावखारीवर तिथं असतील झाड फरला होता मोठ्याने ते पाहतो आणि त्या आंब्याचे नेऊन घेतो. चल बहुत वेळ झाली. थोडासा पाणी आण बरा बेटी मोठ्या ताण लागली व.
रस नाही का बनवून घ्या ना, घिवाऱ्या बनवून घे बाय. आणि दे खाऊन. थोडेसे आंबे आहेत सात भरून सपाट आंबे होते बेटा, तर सगळ्यांना नेला का करतस कुत्रे हाड आहे ना बकरे आहे ना. बेटा धीर कर बेटा, तुझ्यासाठी आंबे तर आणलोच बेटा. आहे त्या तिकडे ठेवलो आहो. पहिले तहान लागली, पहिले पाणी पिऊ दे आणि मग नाही का बेटा रस करून आपण ना खाऊन घिवारीला रस.